हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्व मस्त ना मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा विषय आहे श्री स्वामी समर्थांची ही छोटी सेवा रोज करा. घरात शांतता राहण्यासाठी एक सोपी सेवा. तर चला जाणून घेऊया आपण नक्की ती कोणती सेवा आहे. यात आपण कोणत्याही मोठा दावा न करता श्रद्धा, नामस्मरण आणि सकारात्मक वातावरण यावर भर देऊया. चला, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मक वातावरण असावे असे आपल्याला वाटते. पण अनेक वेळा आपण बाहेरच्या गोष्टीमध्ये इतके व्यस्त होतो की घराच्या वातावरणाकडं आणि आपल्या मनाकडं लक्षच द्यायला विसरतो. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या चरणी करता येणारे एक अतिशय सोपे सेवा सांगणार आहे. ही सेवा करण्यासाठी मोठा खर्च नाही, कोणतेही कठीण सामग्र नाही आणि खूप वेळही लागत नाही. फक्त श्रद्धेने मनापासून स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. चला तर मग जाणून घेऊया ही सेवा कशी करायची आणि सेवा करताना कोणत्या चुका टाळायच्या. सेवा कशी करायची? चला, सर्वप्रथम सकाळी आणि संध्याकाळी आपल्या देवाऱ्यासमोर स्वच्छ जागा करून घ्या आणि स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ करून त्यांच्यासमोर एका छोटासा दिवा लावा. दिवा लावताना मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान राहू दे. माझ्या हातून चांगले कर्म घडू दे आणि माझे मन सदैव आपल्या चरणी राहू दे. त्यानंतर काही क्षण शांत बसा, डोळे बंद करा, हळूहळू नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला शक्य असेल तर 11 किंवा 21 किंवा 108 वेळाही नामस्मरण करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संख्या महत्त्वाची नाही, तर मनापासून केलेली भक्ती सातत्य महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर फक्त 5 मिनिटं शांतपणे श्री स्वामींचे नामस्मरण करा. सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, घरातील मोठ्यांचा आदर करणे, गरजू व्यक्तीला मदत करणे, कोणाचे मन न दुखवण्याचा प्रयत्न करणे आणि प्रामाणिकपणे आपले काम करणे, हे सुद्धा आपले दैनंदिन जीवनातील सेवाच आहे. आता घरातील 5 चुका टाळा. त्या कशा? 3 ते 3:30 ते 6 ते 6:30 ह्या दरम्यान तुम्ही ह्या चुका करू नका. तर चला जाणून घेऊया कोणत्या चुका करायच्या नाही. आता सर्वात महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामींची सेवा करताना आपण नकळत काही चुका करतो. आपली चुका, सेवा फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून करणे किंवा देवाकडे प्रार्थना करणे चुकीचे नाही. पण सेवा ही फक्त मला हे दे, मिळू दे, ते मिळू दे एवढ्यापुरतीच मर्यादित न ठेवता मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे, अशीही प्रार्थना करणे गरजेचे आहे. दुसरी चूक, सेवा करून लगेच परिणामाची अपेक्षा करणे. म्हणजे कधी-कधी काय होतं, आपण बोलतो की देवा, मी आज ही सेवा केली. म्हणजे आपण बघा, आपली इच्छा असते की माझं घर होऊ दे किंवा माझ्या मुलांमध्ये हा बदल होऊ दे. आज आपण सेवा केली का 4 दिवसांनी आपण अपेक्षा करतो की देवा बघा, मी तुझ्या आज हे पारायण केलं किंवा मी अशा चुका ज्या होत्या त्या दुरुस्त केल्या किंवा मी असे उपाय केले. पण काहीच फरक जाणवत नाहीये. का असं होतंय? देवाला लगेच दोष द्यायला सुरुवात करायचा, की देवा तुझ्यामुळे हे सगळं झालं. तू काही माझ्या काय बोलतात वेळेला संकटाला उभा राहत नाहीयेस. असं आपण देवाला दोष द्यायला सुरुवात करतो. तर ह्या चुका टाळा. कारण की ह्या चुका चुकीच्या आहेत. लगेच कुठल्याही गोष्टीचे तुम्हाला फळ मिळत नाही. 3 महिने तरी जावे लागतात. 3 नाही तर काही-काहींना 45 दिवसामध्येही फरक पडतो. पण तुमची ती संयमता पाहिजे, की नाही, की मी हे थांबेल आणि ही मी सेवा कंटिन्यू करत जाईल. ती सेवा थांबली ना, दुसरी सेवा चालू करा. दुसरी झाली का तिसरी सेवा चालू करा. पण थांबू नका. जो थांबतो तो कधीच पुढे जात नाही आणि तो करत राहतो, त्याला ना थोड्यातलं थोडं तरी फळ मिळतेच मिळते. म्हणून अपेक्षा करत बसू नका. कर्म करत राहावा. देवाकडून फक्त एवढीच अपेक्षा ठेवा, मला कर्म करण्याची आणि मला अजून सेवा करण्याचे बळ दे. मला माझं जे संकट आहे, जी माझी वेळ आहे, की तूच तारून नेणार आहेस, दुसरं कोणी नाही. जर आपल्या हातात असतं, तर आपण ते संकट आपल्यावर ठेवलं असतं का? नाही ठेवलं असतं. मग आता कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. देव पण आपली परीक्षा बघतो, की माझा जो सेवेकरी आहे किंवा माझा भक्त आहे,
तो किती दिवस माझी सेवा करणार आहे? का त्याला गरज आहे म्हणून त्याला देव आठवला, हेही देव पाहत असतो. जसं आपण बघा, आपण आपले फ्रेंड्स किंवा आपले कोण नातेवाईक असतील, ते फक्त वेळेला आपल्याशी बोलत असतील. त्यांची वेळ सरल्यानंतर ते आपल्याबरोबर बोलले नाही. आपण काय बोलतो? "अरे, वेळेपुरता आला, कामापुरता मामा." आपण ही म्हण पण आहे. म्हणजे जर काम असेल तर बोलणार, नाहीतर नाही. तर हे आपणही स्वतः त्या गोष्टी फॉलो करा किंवा आपणही स्वतः जाणून घ्या, की नाही आपण ही सेवा करतोय ना, ही पूर्णत्वास न्यावी. ती थांबली का दुसरी घ्या, दुसरी झाली का तिसरी घ्या. सेवा करत राहावा. सेवा करण्याने आपलं बँक बॅलन्स वाढतच जाणार आहे. कधीही कमी होणार नाही. हे लक्षात ठेवा. तर आज सेवा केली आणि उद्याच सगळे बदल पाहिजे असे नाही. श्रद्धा म्हणजे संयम. तिसरी चूक, दुसऱ्याची सेवेची तुलना आपल्या सेवेबरोबर करणे. कोणी 108 नामस्मरण करत असेल व तर कोणी एक माळ करत असेल, तर आपणही तेवढेच केले पाहिजे असे नाही. आपल्या क्षमतेनुसार, आपल्या वेळेनुसार सेवा करा. हो, हे खरंच आहे. कारण की कधी-कधी काय होतं, आपण काय म्हणतो, हां, त्याला म्हणजे मी पण स्वतः ऐकते. ह्या सेवेकरी आहेत ना, काही-काही सेवेकरी, त्यांना लगेच प्रतीची जाणवते. का? त्यांचे जे भोग आहेत, ते कुठेतरी कमी झालेले असतात. त्याच्यामुळे त्यांचा पुण्याचा जो तराजू आहे, तो वर आलेला असतो आणि त्या तराजूनुसार त्यांना लगेच फलप्राप्ती होते. आणि आपलं कसं असतं, आपली तिथूनच सुरुवात असते. आपलं आत्ता कुठेतरी पाप असतं, ते वर आलेलं असतं आणि पुण्य खाली गेलेलं असतं. तर आपण लगेच अपेक्षा नाही केली पाहिजे. त्यांनी एवढीच सेवा केली किंवा एवढेच नामस्मरण केलं आणि त्याला इतक्या लगेच फळ मिळाले. नाही, अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवले नाही तर अपेक्षा भंग होण्याची पण हे नाही. फक्त सेवा करत राहावा. सेवा केल्याने आपल्यामध्ये जे बदल होतात ना, तुम्ही स्वतः जाणवा. कधी-कधी आपल्यामध्ये खूप बदल होत जातात. आपण पण सकारात्मक विचार करायला जातो. आपण कोणाचा वाईट विचार करत नाही. हे फक्त सेवेने होतं. बाकी कुठल्याही पद्धतीने होत नाही, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. आणि चौथी चूक म्हणजे घरात देवाची सेवा आणि घरातील माणसांशी वाईट वागणे, ही आपण चूक करतो. घराची सेवा असते म्हणजे देवाचं कसं असतं आपण सकाळचा दिवा लावलाय, संध्याकाळचा टाईम नाहीये मला, मग राहू दे. अरे घरात कोणीतरी सदस्य असेल त्यांना लावायला सांगा ना. जर आपल्या घरात लाईट नसेल, तर आपल्याला काय दिसेल का? आपल्याला काही काम करू शकतो का? नाही ना. तसं देवाच्या पण पुढ्यात तुम्ही दिवा लावलाच पाहिजे. अगरबत्ती, धूप जे काही असेल लावा. तुम्ही दिवा तर लावा. हे खूप महत्त्वाचे आहेत. छोट्या-छोट्या सेवा आहेत, पण त्याच्यात खूप ताकद आहे. मी तुम्हाला मगाशीच उदाहरण दिलं, की जर घरात लाईट नसेल तर आपल्याला दिसेल का? आपल्याला काय करूसं वाटेल का? आपल्याला म्हणतात ना जेवत्या वेळी किंवा काही सगळ्या गोष्टीवेळी प्रॉब्लेमच होणार आहे. मग तसंच असतं. देवाला अंधारात ठेवू नका. देवाची सेवा करत राहावा आणि घरातल्या माणसांशी जर तुम्ही तुमच्या घरात आता मोठे असतील किंवा लहान असतील, मोठ्यांशी जर तुम्ही वाईट बोलले, ते तुमच्याविषयी काय अपेक्षा करणार? की नको, हा घरात नको, हा असेल तर किरकिर होते किंवा ती असेल तर किरकिर होते. त्या माणसाला तुमच्याविषयी द्वेष निर्माण तयार होतो आणि ते माणूस काय विचार करतो, हा घरातच नको. मग आपण पण त्या माणसाचा द्वेष करायला तयार होतो आणि घरात किटकिटी व्हायला सुरुवात होते. म्हणजे क्लेश सुरू होतो आणि ते नाही व्हावं. घरातल्या माणसांशी आदरभावाने बोलावे. माझं कसं म्हणणं असतं, तुम्ही एखाद्या माणसाशी प्रेमाने बोलले, जर तो वाईट आहे, तुम्ही एकदा बोलले, दोनदा बोलले, तीनदा बोलले, चारदा बोलले, त्या माणसाला दया येते. दया येते, की आपण किती वाईट बोलतोय, तो किती प्रेमाने बोलतोय. हे असं असतं, प्रेमाने मन जिंकावे. म्हणून कधीही आपल्या घरातल्याच्या कुटुंबाशी, कुठल्याही सदस्याशी प्रेमाने वागा, प्रेमाने बोला आणि मोठ्यांशी तर ऑफकोर्स प्रेमानेच बोला. लहानांमध्ये पण देव आहे. आपण देवासमोर प्रेमाने हात जोडतो आणि त्याच वेळी घरातील व्यक्तींचे मन दुखवते, असं तर आपण स्वतःकडूनही पाहिले असेल. पण असं प्लीज करू नका. स्वामींची सेवा म्हणजे आपल्या वागणुकीतून चांगुलपणा दाखवण्याचा प्रयत्न आहे. कसं असतं, मी स्वामी सेवा करतो, मी स्वामी सेवा करतो. पण जर तुमच्या वागण्यातूनच दिसत नसेल, तर त्याचा काय फायदा? मी स्वामी सेवा करतो आणि मी ह्याला उलटं बोलतो, मी त्याला उलटं बोलतो किंवा मी त्याच्याविषयी वाईट चिडतो. त्याला काही महत्त्व नाहीये. हे कायम लक्षात ठेवा. त्यानंतर 5वी चूक, मनात नकारात्मक विचार ठेवून ठेवून सेवा करणे. कधी-कधी काय होतं आपण नाही, म्हणजे आता कधी-कधी आपण देवावरती अविश्वास पण दाखवतो हां. जसं की मनात खूप चिंता असेल तरी काही हरकत नाही. फक्त ती चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि म्हणा, "स्वामी माझ्या मनाला शांतता दे आणि योग्य मार्ग दाखव." कधी-कधी आपण इतकं अविश्वास दाखवतो की नाही आता समजा कोणाच्या हॉस्पिटलमध्ये लेडीज किंवा जेंट्स कोण ॲडमिट आहे. आपण काय बोलतो, "नाही, ते ठीक होणारच नाही." आपणच आतून ठरवतो ना. अरे, मग तू देवावर कशाला टाकतो? नाही.
स्वामी किंवा कुठल्याही देवाची सेवा करा. महाराज तुम्ही मला ह्यातून तारून न्या, तुम्ही मला ह्यातून मार्ग दाखवा आणि माझे जे कोणी व्यक्ती आर्मिड आहेत किंवा काय आहे, प्रॉब्लेम आहे, तिथून त्यांना बाहेर काढा. हे तुम्ही स्वतः बोललं पाहिजे. आपोआप सगळे बदल व्हायला सुरुवात होते. आणि एक छोटी विशेष सेवा म्हणजे 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला ही करायची आहे. आता मी तुम्हाला एक छोटीशी सेवा सांगते, जी तुम्ही रोज करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटं शांत बसा. दिवा लावणे शक्य असेल तर दिवा लावा, शक्य नसेल तर काही हरकत नाही. स्वामींचे स्मरण करा आणि त्या दिवशी तुमच्याकडं कोणाची चूक झाली आहे किंवा कोणाचे मन दुखवले असेल व कोणाचे मन दुखवून जर तुम्ही त्यांच्याशी वाईट बोलले असाल तर दुसऱ्या दिवशी त्यांची क्षमा मागा किंवा त्या दिवशी जमले तर त्या दिवशी. कारण की सर्वात मोठं पाप काय असेल तर तेच आहे की तुम्ही कोणाचं तरी मन दुखवणे. बघा आपण अन्नदान करतो किंवा आपण कोणतीही सेवा करतो तेव्हा आपण दानपत्ताला वगैरे बोलवतो. हे कशासाठी असतं? हे का करतो आपण? का? तर आपण त्यांच्याकडून पुण्य कमवत असतो. मी तुम्हाला दर टायमालाच म्हणते, म्हणायला गेलं तर आपल्या हृदयामध्ये व आपल्या समोरच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे. देव कुठं शोधायला जाऊ नका. देव हा हृदयामध्ये आहे. तो आपली गणना करत आहे. आपण काय करतोय, वाईट करतोय, चांगलं करतोय. आपण कोणाचं मन दुखवलं तर त्याच्या तोंडातून निघाले आपशाप आपल्याला लागतातच लागतात. म्हणून कोणाचं मन दुखवू नका. मी काय म्हणते, ज्या दिवशी तुम्ही चुकला, नाही जमलं, चल पुढच्या व्यक्तीची चुकी होती, पण 4 दिवसांनी ॲटलीस्ट त्याला सॉरी म्हणा. बघा त्याच्या मनातून ना आतून आपल्याबद्दल चांगली भावना निर्माण होते आणि ती भावना आहे ना तुम्हाला कुठे पोचवेल सांगता येत नाही. त्यामुळे चला 4 दिवसांनी कधी-कधी असतात काय-काय माणसं ज्यांना सॉरी पटकन बोलता येत नाही. हां, असू द्या ना 4 दिवसांनी तुमचं डोकं शांत झालं, तुम्हाला आता वाटलं की नाही मी आता शांत झालोय. तुम्ही 4 दिवसांनी बोला आणि त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये झालेला बदल नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज, आज माझ्याकडून झालेली चुका क्षमा करा. उद्या त्याच चुका पुन्हा होऊ नयेत. मला सद्बुद्धी द्या. माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी राहू द्या. आणि शेवटी 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. ही 2 ते 3 मिनिटांची शांत वेळ स्वतःसाठी आणि स्वामींच्या स्मरणासाठी ठेवा. शेवटी 7:30 ते 9 मंडळी, स्वामींची सेवा करण्यासाठी नेहमी मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते. स्वच्छ मन, चांगले विचार, चांगले कर्म आणि स्वामींचे नामस्मरण एवढ्यापासूनही आपण सुरुवात करू शकतो. तुम्हाला ही सेवा आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील आणि स्वामी भक्ती करणाऱ्या व्यक्तींकडे नक्की पोचवा. चला, शेवटी आपण सगळे मिळून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्या सर्वांच्या मनाला शांत, धैर्य आणि सद्बुद्धी द्यावे. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा एकदा मनापासून म्हणते, श्री स्वामी समर्थ.